हाय हॅलो नमस्कार. मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर साफसफाईची जी कामे काढली होती दसऱ्यानिमित्त ती ऑलमोस्ट डन झालेली आहेत आणि आमच्या लाडोबाला घेऊन उरलेली जी रेग्युलर आपली घरची कामे असतात ती मी आता करत आहे. तर भांडी किंवा डबे वगैरे स्वच्छ धुवून आम्ही अशा पद्धतीने मांडलेली आहेत. बाकी सर्व जी कामे आहेत तीही मी आता आवरून घेते. तर कट्टा वगैरे मी धुवून घेतलेला आहे आणि नित्याचंही मी छान असं आवरलेलं आहे. सकाळी उठायचं, अंघोळ वगैरे करायची, दूध प्यायचं आणि असं टी व्ही समोर कोकोमेलन बघायला बसायचं. असा हा तिचा नित्यक्रम आहे. घराच्या बाहेर थोडंही जायला ती मागत नाही. दिवसभर टी व्ही समोरच बसलेली असते, मोबाईल वापरत नाही. पण टी व्ही आणि कोकोमेलन कार्टून याचं भयंकर वेड तिला लागलेलं आहे. तिच्या समोर मी उभी आहे तर वाकून वाकून टी व्ही बघायचं हिचं काम चाललेलं आहे. दिवस आणि रात्र असं टी व्ही पाहणं चालू असतं, म्हणजे कार्टून वगैरे कोकोमेलन. त्याची ही सवय कशी बंद करायची हा मोठा प्रश्न आहे. टाईमपाससाठी ही सवय लावून दिली, पण ही सवय आता महागात पडायची वेळ आली आहे आमच्याकडे. त्यानंतर सर्व काम वगैरे आवरल्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो होतो. बँकेमध्ये थोडंसं काम होतं. त्यानंतर नित्याचे केसही कट करायचे होते. बँकेमध्ये अजिबात गर्दी नव्हती, तरीही नित्या 1 मिनिटही शांत बसली नाही. इथेही तिने तिचा धुडकूस घातला. त्यानंतर कपड्याच्या दुकानामध्ये आम्ही तिला 3/4 पॅन्ट्स बघण्यासाठी गेलो होतो. बिचारी तिथेही 1 मिनिटही शांत बसली नाही. फायनली आम्ही तिच्यासाठी अशा पद्धतीच्या 3/4 4 पॅन्टा खरेदी केल्या. तिथेही तिने पूर्ण राडा घातला होता. तिले सावरेपर्यंत अगदी नाकेनऊ आले होते. त्यानंतर आम्ही नित्याचे केस कट करण्यासाठी पार्लरमध्ये गेलो. तिथे समोर जो स्टॅच्यू दिसतो, ज्याला मेकअप करण्यासाठी किंवा मेकअपचं ट्युटोरियल घेण्यासाठी वापरतात, त्या स्टॅच्यूला ती जाम घाबरली होती. त्यामुळे थोडा तरी वेळ ती शांत बसली. त्या स्टॅच्यूच्या भीतीने आम्ही तिचे केस छान असे कट केले. केसांची ग्रोथ भरपूर झाली होती, त्यामुळं तिचे डोकं खूप मोठं दिसत होतं. अशा पद्धतीने तिला गंडवून आम्ही तिचे जे केस आहेत ते कट केले. फायनली लिपस्टिकचं डेमो तिला द्यायला लागला, तेव्हा कुठे ती केस कट करण्यासाठी तयार झाली होती. तर समोर जो स्टॅच्यू होता त्या स्टॅच्यूच्या भीतीने तिचे जे केस आहेत ते आम्ही कट केले. खूप प्रयत्नानंतर अशा पद्धतीने राऊंड कट मारला. केसांचं जे सेटिंग आहे त्यामध्ये सेटिंग मशीनमधून जी गरम वाफ येते त्या वाफेला ती घाबरत होती. तिला चटका लागत होता का काय ते माहीत नाही, पण तिला ते नको होतं. त्यानंतर दुपारची झोप वगैरे झाल्यानंतर माझी जी उरलेली कामं आहेत ती मी करण्यासाठी घेतली. भांड्याच्या जाळीमध्ये जेव्हा आपण भांडी धुवून ठेवतो त्यावेळी एक एक भांडी वाळत नाहीत आणि अशीच भांडी ट्रॉलीमध्ये ठेवणं खूप रिस्की आहे. आपली ट्रॉली गंजू शकते. त्यासाठी एखादं भांडं जरी ओलं असेल तेव्हा त्या भांड्याला सुक्या कपड्याने पुसून किंवा पूर्ण वाळल्यानंतरच भांडी अगदी 1 ते 2 दिवसांनी जरी आपण ट्रॉलीमध्ये ठेवली तरी चालतील, पण आपली ट्रॉली गंजून द्यायची नाही. इतकं आपलं आपण करू शकतो. फायनली आमच्या बेबीचा जो कट आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. आमचं गोंडस बाळ अगदी पाऊ टिक्की वगैरे लावून निवांत बसलेलं आहे. डोक्यावरती एकही क्लिप किंवा बेल्ट तिला ठेवायला आवडत नाही. कशा पद्धतीने तिचा मेकअप करायचा आहे तुम्ही पहा. त्यानंतर या इथे संध्याकाळी मी रव्याचे अप्पे करण्यासाठी रवा भिजायला ठेवला होता. त्यानंतर मी खोबऱ्याची चटणीही केली. तर ही रेसिपी मी साधी सिंपलपणे कशी करते हे बघा. तर खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर आणि मिरची मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन फक्त यांना थोडंसं पाणी ॲड करून बारीक असं फाईन वाटून घ्यायचं. तर यामध्ये तुम्ही लसूण आणि आलंही वापरू शकता आवडत असेल तर. तर सिंपल असं हे बारीक करून घ्यायचं आणि यावरती बेसिक आपला तडका द्यायचा. आपली चटणी तयार होते. त्यानंतर मस्त असे अप्पेही मी बनवले होते, एकदम कुरकुरीत आणि छान जाळीदार असे अप्पेही या इथे तयार झालेले आहेत. तर माझा संपूर्ण दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे. तर नित्याची ज्या करामती आहेत त्या अशाच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. चलो बाय.